ती भयानक रात्र. दिवाळीची ती भयानक रात्र. सर्वांनाच माहीत आहे की दिवाळी दिव्यांचा प्रकाशाचा सण आहे. परंतु बहुतेक लोकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे दिवाळीची रात्र ही अमावस्येची रात्र असते आणि प्रत्येक अमावस्येला काळ्या शक्ती सर्वात शक्तिशाली बनतात. पण 19 वर्षीय सुमितला याची माहिती नव्हती. दिवाळीच्या रात्री तो आपला मित्र विजयसोबत रस्त्याने हिंडत होता. तेव्हा विजयची नजर मंदिराच्या मागे एका निर्जन घरावर गेली. तिथे लाल साडी नेसलेली सुंदर मुलगी दिवा लावत होती. विजय सुमितला घेऊन त्या घराजवळ गेला. दोघेही तिथे पोहोचताच त्यांनी पाहिले की संपूर्ण घर दिव्यांनी सजलेले आहे. त्याला ती सुंदर मुलगी बाल्कनीत उभी असलेली दिसली. त्याने पुन्हा तेच मनमोहक स्माईल देऊन दोघांनाही आता आत बोलवण्याचा इशारा केला. घर बाहेरून जेवढे सुंदर आतून सजवलेले होते तेवढेच टेबलावर खाण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या होत्या. सुमितने टेबलावरून एक लाडू उचलला आणि खायला सुरुवात केली, पण चुकून तो त्याच्या हातातून खाली पडला. सुमित लाडू घेण्यासाठी खाली वाकताच त्याला दिसले की टेबलाखाली एक भयानक काळी सावली आहे जी गायब झाली होती. कुठेतरी सुमितला पाहून विजयला हे सांगण्यासाठी सुमित उठला असता विजयला ओढत पायऱ्यांवरून नेत असल्याचे पाहून सुमित घाबरून गेला. मग अचानक घरात आवाज येऊ लागला, जणू एखादी मुलगी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात आहे. त्या आवाजाचा पाठलाग करत सुमित पायऱ्यांवरून वर गेला. पण वर गेल्यावर त्याला खोलीच्या आत पंख्याला एक मृतदेह लटकलेला दिसला. त्या मृतदेहाचा चेहरा बघून सुमित थरथर कापायला लागला, कारण तो मृतदेह कुणा दुसऱ्याचा नसून विजयचा होता. सुमित घाबरून मागे वळाला तेव्हा तीच सुंदर मुलगी त्याच्या समोर उभी होती आणि त्यावेळी पाहून हसत होती. पण यावेळी सुमितला ते हसू मोहक नसून खूप भीतीदायक वाटत होते. अचानक घरातील सर्व दिवे गेले आणि घराची हळूहळू पडझड झाली. ती मुलगी अजूनही सुमितकडे हसत होती. अचानक लाल साडी नेसलेल्या त्या मुलीचे केस पांढरे आणि लांब होऊ लागले आणि तिचे डोळे खूप लाल झाले आणि तिचा चेहरा भीतीदायक खूप झाला. तिला पाहून सुमित स्तब्ध झाला. ती मुलगी हातात चक्क चाकू घेऊन सुमितच्या दिशेने सरकत होती. सुमितने कसा तरी शुद्धीवर आणले आणि काहीतरी विचार न करता सरळ बाहेर पळत सुटला. पण ती मुलगी अजूनही सुमितच्या मागे लागली होती. मुलीने सुमितला मारण्यासाठी हात पुढे केला, पण तोपर्यंत सुमित निघून गेला होता. त्याने पटकन घराचा दरवाजा बाहेरून लावला. ती मुलगी त्या दरवाजाला आतून खूप जोरात वाजवत होती, पण अचानक दणक्याचा आवाज थांबला आणि मग सुमितला त्या घरात कैद झालेल्या त्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सुमित तिथून पटकन निघून गेला आणि त्याच्या घरी जाऊन शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुमितला जाग आली तेव्हा त्याच्या आईने सांगितले की त्याचा मित्र विजय कालपासून बेपत्ता आहे. त्यानंतर सुमितने सर्व हकीकत आईला सांगितली. त्याने त्याला सांगितले की अनेक वर्षापूर्वी दिवाळीच्या रात्री एका मुलीने त्या घरात आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा आत्मा त्याच घरात फिरत राहतो. तिने आत्महत्या का केली हे कोणालाच कळू शकले नाही आणि त्या घरात कोणी जात नाही. हे ऐकून सुमित पूर्णपणे हादरला. आपल्यासोबत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न आहे यावर त्याला विश्वास ठेवायचा होता. पण त्या रात्री त्याचा मित्र विजय कधीच परतला नाही आणि सुमितला आजही दिवाळीची ती भयानक रात्र आणि ती मुलगी आठवते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.